नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप आजचा पेपर सगळ्यांना चांगला गेला असणार आहे. एखादा सेक्शन कठीण येतोच, तर तुम्हाला कुठचा ना कुठचा तरी वाटला असेल, तर त्यातल्या त्यात मी जो पेपर बघितला मला थोडंसं इकॉनॉमिक्स टफ वाटलेला आहे. आणि बाकी तर ओव्हरऑल ओके होता. म्हणजे ठीक आहे, म्हणजे असा असला पाहिजे पेपर. ओके, चांगला पेपर होता. अटेम्प्ट बेस्ट म्हणाल तर साधारणपणे 90च्या आसपासचा अटेम्प्ट पाहिजे, म्हणजे शुअरिटी राहते. आता तुमचा अभ्यास वगैरे बऱ्याचशा गोष्टी रिस्क म्हणून उचलणं वेगळी गोष्ट आहे. बघा, रिस्क आणि रिग्रेट याच्यातलं तुम्हाला एक मुद्दा चॉईस करता आला पाहिजे होता. ओके, आता तुम्ही काय केला काय नाही हे सोडून देऊया. आत्ताच्या मुवमेंटला आपण राज्यशास्त्र ह्या विषयाचे आपले जे प्रश्न आहेत, माझ्याकडे संच बी आहे, त्याच्यामध्ये कलम आर्टिकल सॉरी प्रश्न क्रमांक 51 ते 65 पर्यंतचे प्रश्न आहेत. माझ्या मते ह्या विषयामध्ये तुम्हाला 15 पैकी 15 किंवा 15 पैकी 14 एवढे मार्क मिळणं सहज शक्य होतं. ठीक आहे. सो त्याच्या अनुषंगाने आपण आता लगेचच सुरू करूया. मी तुमचा वेळ जास्त खात नाही, पण व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एक लाईक आहे ते तुम्ही करू शकता, आणि कमेंटमध्ये तुमचे किती बरोबर आले किंवा किती चुकलेत, ओके, आणि कोणती सिली मिस्टेक आहे हे सांगू शकता. स्क्रीनवर कंटिन्यू तुम्हाला माझा नंबर दिसतो आहे, त्या नंबरवर तुम्ही मला फोन करून पुढची रणनीती आम्ही काय करावी याबद्दल पण डिस्कस करू शकता. आपण पर्सनल मेंटरशिप देतो. सध्या तुम्हाला काय करायचंय, जे गोंधळलेली परिस्थिती असाल तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मी नक्कीच मदत करू शकते. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. हा बघा, मी प्रश्न काढूनच ठेवलेला आहे. सगळ्यांना क्लीनली दिसतंय. सो त्या अनुषंगाने आता आपण कामाला सुरुवात करूया. येस, रेड कलरचा पेन घेऊया. मी फक्त तुम्हाला याच्यात आन्सर कीच सांगणार आहे. रिझन आन्सर कीच फक्त सांगण्याचं काय आहे की आता तुम्ही इतर पण बघा आणि रिलॅक्स व्हा. पुढचं काय कसं काही नाही त्या अनुषंगाने बघूया. कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे, तर सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय. आर्टिकल नंबर 129. अभिलेख म्हणजे काय, दस्तावेज सगळे हे करणे, निर्णय. ओके, त्याला इंग्लिशमध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्ड सगळे जपून ठेवणे हे त्यांचं काम होतं. ओके, चला. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? येस, कोणते शुल्क, तर घरपट्टी वसूल करायचं जे आहे. आयकर तर सेंट्रल कडे जातो, कस्टम पण सेंट्रल कडे जाते. बस तिकीट शुल्काचं तर काय बसवाला पीएमटी वाला, म्हणजे आपले जे बसवाले आहेत त्याच्यावर. ओके, त्याच्यानंतर बघा कलम सॉरी 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी आपल्या इलेक्शन जानेवारीमध्ये झाल्या होत्या, राईट. तर त्या अनुषंगाने बघा कोरवर कसा प्रश्न आलेला आहे, काय काय विचारलेले. तर 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे एकूण 18 कार्य नमूद केलेले होते. किती? 18. तर या 18 कार्य, आता 18च्या 18 आपल्या लक्षात राहणार नाही, पण लक्षात घ्या. शहरी दारिद्र्य निर्मूलन, येस. आर्थिक सामाजिक विकासासाठी नियोजन, येस. कशासाठी? नगर असं आहे. चर्म संस्करण, चर्मोद्योग, बरोबर दिलेला आहे. 18वा विषय आहे. कशासाठी? ते कत्तलखान्याशी रिलेटेड इश्यू असतो ना, स्लॉटर हाऊस, इकडे आहे. आणि शहरी वनीकरण हेही दिलेलं आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे अ, ब, क आणि ड. ठीक आहे, चलो पुढे बघूया. खालीलपैकी आपण एक पेज डायरेक्टली वर निघून गेलो. हा बघा, योग्य का ठरेल. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा उपस्थित झाला. बघा, बेरुबारी युनियन पण आहे. आता इथे वाचताना बऱ्याच लोकांनी कळलं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे की नाही, म्हणजे प्रथमदर्शनी मी सुद्धा त्याच प्रकारे मला असं वाटलं 368 आणि केशवानंद भारती दिसलं की तीन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या. असं गोंधळ अनेक लोकांचा झालेला असू शकतो, बट इट्स ओके. पण आता नीट वाचा की केशवानंद भारती खटला पहिल्यांदा 1960 मध्ये बेरुबारी युनियन खटला होता, त्याच्यामध्ये तो भागच नाही सांगितला. मग पहिल्यांदा 1973 ला त्यांनी असा प्रश्न झाला की उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येणार का, तर तो घटनेचा भागही आहे. आणि त्यानुसार आतापर्यंत 42वी घटना दुरुस्ती एकदाच झालेली 1976 मध्ये उद्देश पत्रिकेत झाले. काय? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. त्यामुळे उत्तर काय विचारलंय, योग्य कथन ओळखा, तर उत्तर आहे अ आणि ब दोन्ही सुद्धा. आलंय लक्षात. त्याच्यानंतर बघा, येस. आता ह्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग काय आलं ह्या जोड्या लावायच्या प्रश्नामध्ये, दिसतोय सगळ्यांना? येस, जोड्या लावायचा प्रश्न सगळ्यांना क्लिअरली दिसतोय. तर बघा, 256 आणि 257 हे मला ना कन्फर्म माहिती होतं. 257 म्हणजे काय, काही प्रकरणामध्ये
राज्यांवर केंद्राचे नियंत्रण म्हणजे डायरेक्शन देणं हे केंद्राचं काम आहे असं म्हटलेलं आहे. आणि राज्य आणि केंद्राचे अस्तित्व हे दोन मला कन्फर्म माहिती होते, त्यामुळे बघा उत्तर अ आणि ब. जास्त क्लिष्टता त्यांनी दिलेलीच नाहीये. राज्यशास्त्राचे जे प्रश्न आहेत ना बाळांनो, हे तुमचे निव्वळ 5 ते 7 मिनिटात सोडवता येतील असे दिलेले होते. चला, कोणते तत्व डीपीएसपी मध्ये दिलेले नाहीये? रोजगाराची तरती, समान वेतन दिले, शांततेने शस्त्राशिवाय एकत्र येण्याची जंग, हे काय आहे? हे आहे मूलभूत हक्क. कुठे दिलेला आहे? हा आर्टिकल नंबर 19 मध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? 3 भाग नाही असं त्यांनी विचारलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला कोण काढू शकतं? तर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर राष्ट्रपती काढू शकतात. हे कुठे दिलेलं आहे? आर्टिकल नंबर 317. ओके. इव्हन सर्वोच्च न्यायालयाचे असू द्या किंवा उच्च न्यायालयाचे असू द्या, कोणीही, सॉरी आपले राज्य लोकसेवा आयोगाचे असू द्या किंवा युपीएससी वाले अध्यक्ष असू द्या, तर त्यांना राष्ट्रपतीच काढू शकतात सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी नंतर. त्याच्यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक कोणी केली? असं युनायटेड स्टेट्स कडून आपण हे स्वीकारलेलं होतं. राईट. चला, नेक्स्ट क्वेश्चन सरपंचाचा रिलेटेड असणार आहे. हा, सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सदस्यांच्या सहीने एका प्रस्तावाची सूचना तहसीलदारांना द्यावी लागते. कोणाला? तहसीलदारांना. त्याच्यानंतर बघा, आपल्या डीपीएसपी बद्दल परत प्रश्न आलेला आहे. ओके. ती गैर न्यायप्रविष्ट म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत, नैतिक राजकीय आहेत, समूहाच्या कल्याणात, सामाजिक कल्याण हे त्यांचा बेसिक उद्देश आहे. अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. ओके. म्हणजे नेमकी शासनाने कोणत्या घटकासंबंधी, विषयासंबंधी कायदे करायला पाहिजे याचं मार्गदर्शन शासनाला करतात. ओके. त्यामुळे उत्तर इथे येणार आहे अ, ब, क आणि ड. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खालील काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? तस्करीला बंदी, सक्तीची मजुरी आणि उद्दिष्ट हे सगळं आहे. काय नाहीये? बालमजुरीस बंदी. लक्षात आलेलं आहे? काय आहे? बालमजुरीस बंदी हे नमूद करण्यात, हे कलम क्रमांक कुठे आहे? 24 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत काय बदल केले? 3 बदल केलेले होते. एक तर संविधान सभा ही सार्वभौम झाली, म्हणजे ब्रिटिशांचा त्यांच्यावर काही अधिकार नाही. दुसरं, ती कायदे मंडळ झाली आणि ती नवीन लोकसभा म्हणजे नवीन निवडणुकीपर्यंत ती काय होती? आपली देशाची संसद म्हणून ती काम करणार होती. आणि 3 कार्य त्याला मिळालेले आहे. ओके. संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंबंधित केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा जो अधिकार होता तो देण्यात आलेला होता. बरोबर आहे का? येस. कारण काय झालेलं होतं? ती इथे मी काय सांगितलं आता तुम्हाला, ही सार्वभौम झालेली होती. ती एक विधिमंडळ संस्था देखील म्हणजे कायदे मंडळ. ज्यावेळेस ते कायदे मंडळ म्हणून काम करत होते त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. माळवणकर. आणि ज्यावेळेस राज्यघटना निर्मितीचं काम करत होते म्हणजे संविधान सभा राज्यघटना निर्मिती करत होती त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पण तेच विधान इथे चुकलंय की संविधान सभा ही संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत अध्यक्ष म्हणजे डॉक्टर रवींद्र प्रसाद. त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. योग्य विधान निवडा. तर उत्तर अ आणि ब हे एवढंच येणार आहे. आलंय का लक्षात? मी तेच म्हटलं ह्या चॅप्टरला वगळून कसा काय पेपर तयार झाला है ना. सध्या तरी ह्या चॅप्टरवर खूपच प्रश्न विचारल्या जातात. त्याच्यानंतर बघा, 63वा प्रश्न, प्रत्येक राज्यासाठी एक विधानसभा निर्माण केलेली आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 170. 169 मध्ये काय दिलेलं आहे? विधान परिषदे संबंधी दिलेलं आहे. समजलं? ओके. ह्यावेळेस बघा त्यांनी काय केलं? 163 ते 164, 165 म्हणजे 163 ते 167 वर चे महत्वाचे 68 पर्यंतचे जे कलम मध्यंतरीच्या पिरियडमध्ये कॉन्स्टंटली त्याच्यावर प्रश्न विचारले. आता थोडेसे पुढे सरकले. उपलेखा परीक्षकाने, हा मी जो प्रश्न सांगते की जो चुकू शकतो तो हा प्रश्न आहे. समजलं? कारण की हा पण म्हणजे मी इव्हन रिव्हिजन मध्ये हा मुद्दा कव्हर करून दिलेला नव्हता. तर उपलेखा परीक्षकाने तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किती ग्रामपंचायती मुख्य असल्या पाहिजे? तर 25 ग्रामपंचायती ह्या मुख्य असल्या पाहिजेत असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संबंधित आहे? तर ती आहे 74. ग्रामीण भागाशी संबंधित आहे 73. 97 मध्ये काय झालेलं? लँग्वेजेस ऍड झालेल्या होत्या. लक्षात येते? सो
एवढा सोपा होता. मला कमेंटमध्ये प्लीज तुमचे आन्सर सांगा, की म्हणजे किती काय बरोबर आले, काय नाही, तुमचा एक्सपिरियन्स सांगा आणि आता पुढची रणनीती दिशा काय असावी आपण त्या संदर्भात भेटूया. मी प्रयत्न करते लवकरात लवकर चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत त्याचं पण तुम्हाला आन्सर की प्रोव्हाइड करायची. लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू, बाय, टेक केअर अँड बी रिलॅक्स. आता जे झालंय ते झालंय, घडून गेलंय, दुःख नाही. पुढच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याच्यावर करा. आणि ज्यांचा चांगला गेलेला आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांनी आता 2-3 दिवस रिलॅक्स व्हा. घरी गेला नसाल, बरेच दिवस घरी जा, आईवडिलांशी संपर्क म्हणजे आईवडिलांबरोबर थोडासा वेळ स्पेंड करा. पुन्हा या जोशने पुन्हा कामाला लागा. डन. बाय.